आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई या ठिकाणी। तर आज आम्ही खूप एक्साइटेड आहोत, कारण की आज आपण फक्त कळसुबाईला चाललो नाहीये, तर तिथे आपण करणार आहोत नाईट कॅम्पिंग। त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहे, कारण की हा माझा पहिलाच कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आहे। आणि माझ्यासोबत आहे गणेश, निलेश आणि प्रसाद। तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कळसुबाईबद्दल पूर्ण माहिती तर देणार आहेच, त्याचबरोबर तुम्ही तिथे कॅम्पिंग कशी करू शकता हे सुद्धा सांगणार आहे। तर चला आता लवकरच पोहोचूया बारी गावामध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर आहे। या रोमांचक प्रवासाची सुरुवात पायथ्याशी असलेल्या बारी गावातून होते। कळसुबाई हे नाशिकपासून अंदाजे 50, मुंबईपासून 150 आणि पुण्यापासून 180 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यामुळे स्वतःच्या वाहनाने किंवा बसने इथपर्यंत पोहोचणं अगदी सोपं आहे। जवळचे रेल्वे स्थानक इगतपुरी आणि नाशिक रोड आहे। बारी गावाच्या आसपास हॉटेल्स आणि होमस्टेमध्ये राहण्याची चांगली व्यवस्था होते। तरी अनेक पर्यटक शिखराच्या माथ्यावर नाईट कॅम्पिंग करणे पसंत करतात। या कॅम्पिंगची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत बारी गावामध्ये आणि इथेच आपण आपली कार पण पार्क केलेली आहे। आणि ज्यांच्याकडे आपण आपलं पॅकेज बुक केलेलं आहे ते रवींद्र खाडे सर आपल्या सोबत आहे। आणि सर, आता कसं असणार आहे आपला प्लॅन? आता थोडासा नाश्ता करून ट्रेकला सुरुवात होईल। अच्छा, एक मुलगा सोबत राहील आणि एक मुलगा नंतर जेवण करून जेवण वगैरे घेऊन। ओके, तर मंडळी आता आपण ट्रेक सुरू करत आहोत, कारण की ऑलरेडी आपल्याला वेळ झालेला आहे। आणि आपल्यासोबत आता येत आहे, काय नाव तुमचं? अशोक। ओके, तर अशोक आपल्यासोबत येत आहे। आणि आपल्याला आता साधारण किती वेळ लागेल बरं जायला? 2-2.5 तास। आणि तसं आपण आता शूट करत जाऊ तर थोडासा वेळ लागेल। तर मंडळी, थोडंसं चालत आल्यानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत कळसुबाईचं जे देवीचं छोटं मंदिर आहे त्या ठिकाणी। हे बघा, इकडे बेस म्हणजे पायथ्याशीच इथे एक छोटंसं मंदिर आहे। इथेच तुम्ही दर्शन घेऊ शकता जर तुम्हाला वरती जाणं शक्य नसेल तर। पण आपण तर आता वर जाणार आहोत, तरी मी तुम्हाला इथला परिसर दाखवतो। हे बघा, वरती येईपर्यंत सुद्धा छोटे छोटे गावं लागतात, घरं लागतात। तर मंडळी, आता मंदिरापासून थोडंसं पुढे आलो आहे आणि आता इथून खऱ्या अर्थाने आपला ट्रेक सुरू होणार आहे। कारण की इथे बघू शकता कमानसुद्धा लावलेली आहे, कळसुबाई देवस्थान। तर इथून आता पूर्ण खडी चढाई असेल आणि इथून ॲक्च्युअल ट्रेक सुरू होईल। ते आपल्याला काही टुरिस्ट भेटलेले आहेत। तर कुठून? सेलवास। ओके, कसं वाटतं ट्रेक? सर, कठीण वाटतंय पण मजा येते। तर मंडळी, थोडासा रेस्ट घेतल्यानंतर पुन्हा ट्रेक सुरू केलेला आहे। इथे असे तुम्हाला जागोजागी ना पॉईंट्स मिळतील, जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता। आणि बघा, आता हा जो बुरुज आहे आपल्याला याची चढाई सुरू करायची आहे। तर मंडळी, थोडंसं वर आल्यानंतर बघू शकता आता इथे रेलिंग सुद्धा लागलेली आहे। आणि इथून नजारा बघू शकता तुम्ही, कॅमेऱ्यात तर दिसणार नाही पण जबरदस्त व्ह्यू दिसतो एकदम। आणि आता सूर्य मावळ्याच्या दिशेने चाललाय। तर वरती गेल्यानंतर मी तुम्हाला थोडासा वाईड अँगल व्ह्यू दाखवतो पायऱ्या चढताना। 50% आलेलो आहे। म्हणजे इथे ज्यांचा स्टॉल आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण आत्ताशी 50% आलो आहे। आणि आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे आणि अजून आपली 1 ते 1.5 तासाची चढाई बाकी आहे। तर इथे थोडासा रेस्ट घेतला, लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि माहीत नाही आता सनसेट मिळतो की नाही, चान्सेस खूप कमी दिसत आहे कारण की आता 5 वाजले आणि सध्या आता हिवाळ्यामुळे लवकर सनसेट होतो, त्यामुळे आता फास्ट जावं लागेल एकदम। तर मंडळी
बघू शकता कसा रस्ता आहे. 1 मिनिट नीचे दिखा. हे बघा आता आपण पोचलेलो आहोत 75%. हे बघा 75% पर्यंत आलोय. खूप उंच आहे, कॅमेऱ्यात तुम्हाला अंदाज येणार नाही. खतरनाक. 80% झालाय आपला आता, पण विचारूच नका काय हालत झालेली आहे. हे बघा आता इथे मी एकटाच आहे या ट्रेकमध्ये, कारण की एक जण जो प्रसाद आहे तो वरती गेलाय, जो क्रॉसफिट आणि फायटिंग करणार आहेत. तर तो त्याला मी गोप्रो दिला, म्हटलं लवकर जाऊन जर तुला सनसेट कॅप्चर करता आला तर कर. मी त्याचे शॉट्स तुम्हाला दाखवेल. माहीत नाही त्यांनी कॅप्चर केले की नाही. आणि जे 2 जण आहेत गणेश आणि निलेश, तो तर अजून खूप मागे आहे. पण आता अंधार पडत चाललाय, 6 वाजत आलेले आहे. काय सांगू आता. हेलो गाइस, मुझे जल्द से जल्द जाना होगा टॉप पे, सनसेट कवर करना है. बाकी बच्चे सब पीछे रह गए, आप देख सकते हो सब थक गए और काफ़ी जाना है ऊपर. देखते हैं, ट्राई करता हूँ सनसेट कवर करने की. आपको सनसेट दिखाना है इसलिए जल्द से जल्द मैं ऊपर आ गया हूँ. ठीक है गाइस, आपको दिखाऊंगा अभी. तर मंडळी फायनली आता अंधार पडलेला आहे आणि जिथे आपली आता कॅम्प साईड आहे तिथे मी आलेलो आहे. आणि म्हणजे हे तर त्यांचं स्टॉल आहे, पण आता आपल्याला टेंट लावायचं आहे. तर पहिले थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊ, मग त्यानंतर टेंट लावू. भजे घेतलेले आहे, त्यांचा इथे स्टॉल आहे. तर भजे खाल्ल्यानंतर आपण मॅगीसुद्धा खाणार आहोत. पण खूप भूक लागलेली आहे. आमच्यासोबत जितके काही चिक्क्या शेंगदाणे जितकं काही होतं सगळं संपलेलं आहे. याच्यामुळेच आपल्याला सनसेट बघायला मिळाला. तुम्ही आता मी जे काही शॉर्ट्स दाखवले ते याच्यामुळेच. सो धन्यवाद. आता अशोक भाऊंसोबत आपण आलेलो आहोत. जास्त काही गर्दी वगैरे नाही. आणि यांची जी कॅम्प साईड आहे ॲक्च्युअल म्हणजे जो स्टॉल आहे तो तिकडे आहे. तर एकदम जबरदस्त हवा सुटलेली आहे. असं हातसुद्धा गार पडले, कानसुद्धा गार पडले. आपले जे अशोक भाऊ आहे ते टेंट लावत आहे आणि दुसरा टेंट तिकडे लावणार आहे. आणि इथून नजारा खूप जबरदस्त दिसतो. आता तुम्हाला इतकं दिसणार नाही, पण जसं सकाळ होईल मी तुम्हाला ड्रोनने तर ते शॉट्स दाखवणारच आहे. कॅम्प फायर केलेली आहे आणि आता खरी मजा येत आहे, कारण की इथे थंडी इतकी बेकार आहे. आमच्या गेटवरून तुमच्या लक्षात येतच असेल. त्यामुळे मस्त कॅम्प फायर करतोय आणि मागेच टेंट आहे, बघू शकता. एकदम मजा येते ना आता. खूप 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 एक नंबर, एकदम मस्त. गुलाबी थंडी तर एकदम बेकार आहे. आणि आता थोड्याच वेळात आमचं जेवण पण येणार आहे, म्हणजे तिथंच जायचं आपल्याला परत. आता आपण पुन्हा जेवायला आलो इकडे, जिकडे आपण मॅगी खाल्ली होती. आणि बघू शकता आता जेवण एकदम जबरदस्त दिसतंय. हे बघा, जेवणामध्ये ठेचा आहे, श्रीखंड आहे, पापड आहे, पनीरची भाजी आहे, त्यानंतर पिठलं आहे, पोळी आहे. एकदम जबरदस्त ऑथेंटिक जेवण आहे. आता टेंटच्या आतमध्ये आलेलो आहे, जेवण वगैरे झालं. तर आता झोपायची वेळ झाली. म्हटलं तुम्हाला टेंट दाखवून देऊ आतमधून कसा आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा टेंट आहे, खूप स्पेशियस आहे. आणि सोबत आपल्याला मिळाले असे ब्लँकेट. तर प्रति व्यक्ती 2-2 ब्लँकेट मिळाले. आणि हे बघा बॅग वगैरे ठेवली आणि खूप स्पेशियस आहे. वरतून आतमध्ये पाहिजे तशी थंडी वाजतच नाही आहे. जशी बाहेर खतरनाक थंडी आहे एकदम, तशी मध्ये नाही वाजत आहे. तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे 5 वाजता, कारण की सनराईज बघायचं आहे. आणि मगाशी आपण जेवण केलं, त्यानंतर हे टेंट, कॅम्प फायर हे सगळं या पॅकेजमध्येच इन्क्लूड असतं बरं का. तर या पॅकेजची डिटेल्स मी तुम्हाला अजून दिली नाही आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आणि ज्यांचं हे पॅकेज आहे त्यांनासुद्धा भेटवणार आहे. तर चला आता फायनली झोपायची वेळ झाली. तर भेटूया आता डायरेक्ट सकाळी. गुड नाईट. द नेक्स्ट डे. सुप्रभात मंडळी. फायनली आता आपण उठलेलो आहोत, म्हणजे 5 वाजता उठलो. तर आता 5:30 वाजलेले आहे. आणि आता हे बघा टेंटमध्ये आपल्याला जितकं काही सामान मिळालं होतं ते घेतलेलं आहे, ब्लँकेट वगैरे. आणि जिथे आपण जेवण केलं होतं त्यांचा स्टॉल होता, तिथे हे जमा करायचं आहे. आणि लगेच आता आपण ट्रेक सुरू करतोय. 5:30ला आता ट्रेक सुरू करतोय. 6च्या आत आपण वरती पोहोचू, कारण की खूप छोटासा अंतर आहे आता. आणि आपल्याला तिथे जागा पकडायची, कारण की खूप गर्दी वाढली आता. कळसूबाईला आहे ना रात्रीच लोक ट्रेकिंग सुरू करतात, कारण की सकाळचा व्ह्यू बघायचा असतो. काही काहींना स्टे नसतो करायचा, ते सकाळी म्हणजे रात्रीच सुरू करतात. तर ती गर्दी वाढायच्या आत आपण पटकन वरती जाऊ. तर बघू शकता आता ट्रेक सुरू केलेला आहे. आणि आता आपल्याला जास्त नाही, फक्त 15-20 मिनिटाचाच ट्रेक करायचा आहे. फक्त एवढं की इन्क्लाइन आहे खूप.
पण दमछाक होते आता, कारण की ऑक्सिजन लेवल ना वरती कमी आहे आणि थंडी सगळे पॅक आहे. फक्त मला ब्लॉक करायचं आहे म्हणून मी थोडंसं तोंड उघडले. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि इथे बरीच गर्दी आहे, पण तुम्हाला आता दिसणार नाही. जसं आता आपण ड्रोन फ्लाय करू तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. पण खूप गर्दी आलेली आहे, कारण की बरेच जण इथे ना सकाळी सनराईज बघण्यासाठीच येतात. आणि समोर आता हे बघा व्ह्यू व्हायला लागलेला आहे सनराईजचा, ज्यासाठी केला होता अट्टहास. फायनली तो दिवस आणि ती वेळ आता आलेली आहे. तर चला आता एन्जॉय करा सनराईजचे व्ह्यूज. तर मंडळी आता बघू शकता, जसं की तुम्ही सनराईजचे व्ह्यूज एन्जॉय केले, ड्रोन शॉट्स वगैरे बघितले, तर तुम्हाला रात्री कळालं नाही रस्ता कसा होता. हे बघा अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत आणि आपला जो टेंट आहे, कॅम्प साईड आहे, ती तिकडे आहे. तर पब्लिक भरपूर आलेली आज, म्हणजे आपण वीकडेला आलेलो आहे तरी पण इतके जण आलेले आहेत. वरती तुम्हाला काही खाण्यापिण्याचे स्टॉल सुद्धा भेटतील. तर पाण्याची बाटली कशी मित्रा? अच्छा, बघा इथं 50 रुपयाला पाण्याची बॉटल मिळते. एवढं वरती आहे, कारण की हे इतके म्हणजे मेहनत करतात, इतक्या वरती घेऊन येतात, तर त्या हिशोबाने रेट्स बरोबर आहे. बघू शकता आता कळसूबाईच्या मंदिराजवळ आलोय आणि आता आपण दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत आणि प्रसादासाठी पेढे घेतलेले आहेत. तर देवीचं दर्शन घेऊ, तुम्हाला सुद्धा देतो. तर मंडळी आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलोय आणि इथून सह्याद्री माउंटेन रेंजचा जो व्ह्यू दिसतो तो अप्रतिम दिसतो. खूप जबरदस्त नजारा आहे, बघू शकता. आणि या साईडने तुम्हाला भरपूर किल्ले नजरेस पडतात. रतनगड, हरिश्चंद्रगड, अलन मलन कुदन, त्यानंतर भंडारदरा डॅम आपल्याला इथून नजरेस पडतो आणि आणखी काही छोटे मोठे किल्ले आहेत, सगळे आपल्याला दिसतात. तर मंडळी या ठिकाणी एक ट्रॅव्हलर भेटले होते. क्या नाम आपका? मेरा नाम रोहित रेखवार, मैं ग्राम जयतुर, जिला विदिशा, मध्य प्रदेश से हूँ और मैं 12 ज्योतिर्लिंग की पद यात्रा कर रहा हूँ. और ये यात्रा का उद्देश्य मैंने अपने पिताजी के स्वास्थ्य के लिए जो संकल्प लिया है, उस उद्देश्य से मैं यात्रा कर रहा हूँ. और अभी मुझे 94 डेज हो चुके हैं. ये भैया मुझसे मिले, मुझे बहुत अच्छा लगा. इनने मुझसे मतलब पूछा कि भाई कहाँ से हो, क्या यात्रा कर रहे हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पायी फिरतायत बरं का, यांच्याकडे बाईक नाही ना कुठली गाडी. चलो फिर ऑल द बेस्ट आपको. सह्याद्रीच्या विशाल पर्वत रांगेमध्ये तब्बल 5400 फूट उंचीवर उभं असलेलं कळसूबाई शिखर हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण ट्रेकर्स मंडळी आणि निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच आहे. महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं कळसूबाई मन मोहवणारे नजारे, वनस्पती, प्राणीजीवन आणि स्थानिक संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देतं. कळसूबाई शिखर फक्त ट्रेकिंगसाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. इथली देवी एका स्थानिक आदिवासी मुलीच्या नावावरून ओळखली जाते, जिने औषधी वनस्पतीच्या सहाय्याने गावकऱ्यांची सेवा केली. तिच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं. स्थानिक लोक आजही तिला रक्षणकर्ती देवी मानतात. नवरात्रीत इथे अनेक भाविक आणि आदिवासी लोकांची प्रचंड गर्दी होते. विशेष पूजा, उत्सव आणि ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण शिखर भक्तिमय वातावरणाने भरून जातं. तर मंडळी आता आलोय आपण टेंट जवळ. हे बघा आता तुम्हाला दिवसाचा व्ह्यू दाखवतो, रात्री तुम्हाला एवढं दाखवता नाही आलं. इकडे मंदिर आहे, हे बघा मंदिराच्या अगदी खालीच आपण टेंट लावला होता आणि तिथून आपण आता खाली आलो असं उतरून. आणि इथे आपली हे बघा ही म्हणजे स्टॉल आहे, ज्यांची कॅम्पिंग साईड आहे तिथे स्टॉल आहे. तिथून मॅगी बनवून आपण आता इथे आणलेली मस्त टेंट जवळ. आपल्याला फोटोग्राफी वगैरे करायची, मॅगी वगैरे खायची आणि मॅगी खाल्ली की लगेच आपण उतरायला सुरुवात करू.
तर मंडळी ट्रेक करून आपण खाली आलो आणि त्यानंतर तुम्ही बघितलं आपण इथे सरांकडे जेवण केलं. तर आता सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. कळसूबाईचा पूर्ण ट्रेक तर मी तुम्हाला दाखवला, कॅम्पिंग दाखवली, त्यानंतर सर्व्हिसेस दाखवल्या, सनसेटचा व्ह्यू दाखवला, ड्रोन शॉट सगळं दाखवलं. पण जी महत्त्वाची माहिती ती मी तुम्हाला आत्ता देतो आहे. तर हे रवींद्र खाडे सर आहेत आणि तुमच्या फर्मचं नाव काय आहे? कळसूबाई ट्रेकर्स नाव आहे. ओके. हॉटेलचं नाव दादांच्या हॉटेल ठेवलेलं आहे. ओके ओके. तर त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्यांचा नंबरसुद्धा मी मेन्शन करणार आहे. तर यांच्याकडे टेंटची सुविधा असते. कॅम्पिंगची अशी रूपरेषा असते की खालून इथे यायचं, इथून वरती जायचं, वरती टेंट लावायचे आणि रात्रीचे जेवण वरच असेल. सकाळचा सनराईज झाला की मग नाश्ता करून खाली उतरायचं. आणि तुमचे काही पॅकेजेस असे पण आहे की जर समजा लांबून टुरिस्ट येत असेल तर इथे तुम्ही पहिले जेवण पण त्यांना प्रोव्हाइड करता? ओके. जर तुम्हाला यांच्याकडे आल्यानंतरचं जेवण पाहिजे असेल तर त्याचं सुद्धा एक वेगळं पॅकेज आहे. त्यानंतर ट्रेक करून पुन्हा खाली आल्यानंतर जर पुन्हा जेवण करायचं असेल तर तो सुद्धा एक पॅकेज आहे. म्हणजे तुमच्यावर आता तुम्ही कोणतं पॅकेज, फ्लेक्सिबल पॅकेज आहे आपले. ओके. आणि जेवण एकदम स्वादिष्ट जेवण आहे. आणि माझ्या मित्रांना विचारा जेवण कसं होतं? सुपर. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, आम्हाला वाटलं होतं की हॉटेलपेक्षा पण नेक्स्ट लेवल जेवण, कारण की गावातलं ऑथेंटिक जेवण आणि एकदम ताजं आपल्या डोळ्यासमोर बनवलेलं जेवण होतं. आणि मेनू पण खूप जबरदस्त होतं, तुम्ही तर बघितलंच. आणि खूप धन्यवाद, खूप छान सर्व्हिस दिली, कारण की आमचा हा कॅम्पिंगचा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि तो यांनी खूप सुखद बनवलेला आहे. आणि पूर्ण टार्गेटप्रमाणे पूर्ण आपला प्लॅन झालेला आहे आणि सनराईज वगैरे सगळं कॅप्चर आपलं झालेलं आहे. तर लवकरच आता भेटूया आपण नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. असाच धमाकेदार ब्लॉग आता येईलच पुढे लवकरच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. लाईक तर नक्की करा, खूप मेहनत केली, कारण की ट्रेकिंग खरंच हार्ड होती. त्यानंतर तुम्हाला पूर्ण माहितीसुद्धा द्यायची होती, ड्रोन शॉट्स दाखवायचे होते, म्हणजे खूप मेहनत केलेली आपण. त्यामुळे लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.